परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची. जाऊ कशी रिकामी भीत काय तुझी. अन्नाची नाही भूक नाही तृषा जलाची. हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची. जाऊ कशी रिकामी भीत काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी. मज भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी राहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी. ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा सेवा कशी करावी. पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी राहावी. नसता कृपा द्यायची झोळी कशी भरावी. ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी ही घेऊनीच झोळी. मज भीक घाली देवा सर्वाहुनी. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध हष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय म्हणता मंडळी, कसे आहात? मजेत ना? वा वा वा, खूप छान. यशस्विताचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत पोहोचवताना खूप 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 आनंद होतोय. गेले अनेक भागांमधून आपण सरांशी खूप वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत आलो आहोत. संवाद तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांवर साधत आलो आहोत. कधी कौटुंबिक प्रश्न होते, कधी सामाजिक प्रश्न होते, कधी आध्यात्मिक प्रश्न होते. आजचा प्रश्न सुद्धा असाच खूप छान तुमच्या आमच्या आयुष्यातला अगदी जवळचा प्रश्न आहे बरं का. आणि खूप मोलाचं मार्गदर्शन या चर्चेतून तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्रीच आहे मंडळी. याचा खूप फायदा होणार आहे आणि आयुष्यात तुम्ही खूप मोठी प्रगती करून जाणार आहात. कोणता प्रश्न याची उत्सुकता जरा जास्त ताणल्या जाते का? चला चला चला, आपण सरांशी थेट संवाद साधूया ना. सर, एक खूप वेगळा प्रश्न विचारते बरं का. वेगळा असा म्हटला तर ह्यावरही तुम्ही मार्गदर्शन केलंय, पण अजून या प्रश्नातले बारकावे उलगडायचे आहे ना. जसे गुरुभक्तीतले, गुरु शिष्य संवादातले खूप भाग आपण बघितले, मग हाही जरा अजून खोलात जाऊन चर्चा करूया. प्रश्न असा आहे सर, आहार घेतो आपण, आहारातनं मन बनतं असं म्हटलं जातं, पण ह्यामध्ये अधिक काय काळजी घ्यायला हवी? मन चांगलंच बनेल असा आहार कसा नेमका घ्यायला हवा? छान प्रश्न, नेहमीप्रमाणे छान आहे. थोडक्यात असं म्हणूया की आहार कसा असावा. खरंय. आणि योग्य वेळेला तुम्ही प्रश्न विचारलाय असं वाटतं. उन्हाळ्याचे दिवस आलेत, काळजी खूप घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रकृती बिघडते, मग ती कशी सांभाळायची, काय करायचं? आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलाय त्याला मी पहिलं असं म्हणेन, मी काही डॉक्टर नाही, मेडिकलचा माणूस नाही. नाहीतर तुम्हाला सहज सांगितलं असतं की दिवसातनं 2 वेळा ह्या गोळ्या घेत जा आणि हवं ते खा, काही होणार नाही. पण तसं काही सांगता येणार नाही.
मग तरी सुद्धा प्रकृती चांगली राहावी हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा पुन्हा अध्यात्माची जोड आली. अगदी बरोबर. आता तुम्ही म्हणाल की जप जास्त केला तर प्रकृती चांगली राहील का उन्हाळ्यात? असंही म्हणेन नक्कीच राहील. हो. कारण का माहितीये, जप जास्त केलात तर घरातच बसून राहाल, उन्हाचा त्रास फार होणार नाही. बरोबर. पण असंही न पटणार आहे ना. आपण असं म्हणू की प्रकृती चांगली राहण्यासाठी आहार हा खूप महत्वाचा भाग आहे. आहाराने आपले विचार बनतात, मनाची ताकद वाढते. मग हा आहार कसा असावा? अगदी सोपं आहे, सात्विक असावा. बरोबर. आता सात्विक म्हटल्यानंतर आमटी भात नेहमी खावा का, खिचडीच फक्त खात राहावी का, असे परत तुमचे प्रश्न येतील. खरंय. मी नाही म्हणत. मी असं म्हणेन तुम्ही काहीही खा, पण त्याच्यामध्ये सात्विकता आणून खा. म्हणजे मसालेदार असलं तरी सात्विकता आहे. हो, अगदी नॉनव्हेज खा, मसालेदार खा, लोणचं मिरच्या खा. आता उन्हाळ्यामध्ये तिखट खाऊ नका वगैरे वगैरे लोक सांगतात. मी म्हणेन सगळं खा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यामध्ये सात्विकता आणून खा. आता ही सात्विकता कशी येते? तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर अन्न जेव्हा शिजवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये येणारे विचार, हा पहिला खूप महत्वाचा भाग आहे. आपण काही वेळेला लेक्चर्स मध्ये बोललोच की ज्या वेळेला फोडणी दिली जाते आणि त्या बाईच्या मनातले विचार तडतडत असतात त्यावेळेला फोडणी अजून तीव्र होऊ शकते. बरोबर बरोबर. मग ही सगळी तीव्रता जर लोकांनी खाल्ली तर तिथे त्रास होणारच आहे ना. अगदी खरंय. आणि हेच आज होत आहे. आज तुम्ही बघितलं तर घरातला प्रत्येक माणूस चिडलेला आहे. अगदी खरंय सर. आणि ही चिडचिड त्या का होते? तर घरातली गृहिणी अन्न शिजवताना फार त्रासाने, कष्टाने, चिडून किंवा काहीतरी वेगळे विचार करत ते अन्न शिजवते आणि ते प्रत्येक जण खातो. म्हणून ही चिडचिड आहे. बापरे सर, पटकन असं लक्षात येत नाही. माणूस नादामध्ये विचारही करत राहतो, चिडचिडही करत राहतो आणि स्वयंपाक आटपत राहतो. हे जे आटपण आहे ना, हेच फार कठीण आहे. अगदी जुन्या काळातल्या गृहिणी जर आपण आठवल्या तर त्या नामस्मरण करत अन्न शिजवायच्या. काहीतरी स्तोत्र कुठेतरी म्हटलं जात असायचं, नाहीतर त्या नाम घेत असायच्या. पण त्यामुळे काय व्हायचं, तर त्या प्रसन्न मनाने स्वयंपाक करायच्या आणि घरातले सगळे ते खायचे. तर त्यांची मनं किती छान होती, त्यांचे विचार किती छान होते. पण हे विचार आज राहिले नाही. आणि याला कारण एकच आहे की ती गृहिणी चिडलेली असते, त्रासलेली असते आणि काम उरकण्यासाठी ती स्वयंपाक करत असते. आता इथे आहार घेण्याचे जे प्रकार आपण असं म्हणू, 3 प्रकारे आपण आहार घेतो. प्रकार म्हणताना असं म्हणेन 3 ठिकाणचे प्रकार. पहिला प्रकार आहे हॉटेलात जाऊन आपण आहार घेतो. हॉटेलमध्ये त्या अन्न शिजवताना त्या माणसाचे काय विचार आहेत, काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, हे आपल्याला काहीच माहित नाही. पण तशा तऱ्हेच्या वातावरणात शिजलेलं अन्न, त्या विचारांनी शिजलेलं अन्न आपल्या पोटात जेव्हा जातं तेव्हा त्या तऱ्हेचे विचार सुरू होतात. बापरे. आणि त्या वातावरणातनं समाधान कधीच मिळत नाही. अन्न ग्रहण केल्याचं एक समाधान असलं पाहिजे. मी जेवलो, हा किती मोठा भाग आहे. बरेच वेळेला लोक शब्दप्रयोग पण करतात, जेवण उरकून घेतलं. त्याचं समाधान नाहीये, एक रुटीनचं काम आहे, ते आटपून घेतलं असं म्हणतात. बरोबर. आता इथे दुसरं वातावरण कोणतं असतं, तर घरी शिजवलेलं अन्न. हा भाग खूप महत्वाचा आहे.
घरी शिजवलेल्या अन्नामध्ये जर विचार केला आणि त्यावेळेला जर ती गृहिणी नामस्मरण करत असेल, काही चिंतन मनन करत असेल, काही स्तोत्र ऐकत असेल, तर किती छान विचारांनी हे अन्न शिजवलं जाईल. बरोबर. आता हे अन्न जेव्हा लोकांच्या पोटात जाईल तेव्हा सात्विकता आली की नाही? खरंय. ही सात्विकता फार महत्वाची आहे. हम्म. आणि या तऱ्हेने जर आपण काही विचार केला तर आपलं शरीर खूप चांगलं राहू शकतं. हम्म. आता ह्याच घरामध्ये जर अजून एक विचार केला तर घरामध्ये आज गृहिणी स्वतः अन्न शिजवताना फार कमी दिसते. ती कोणाला तरी अपॉइंट करते, एखादा कुक असतो किंवा एखादी बाई येते आणि ती अन्न शिजवते. आता ह्या तऱ्हेने अन्न शिजवलं जातं तेव्हा तिचे विचार या अन्नामध्ये उतरतात. बघा, एक अशी कल्पना करा की मुलगा जेवतोय, आई पोळ्या भाजते. हम्म. आई पोळ्या भाजत असताना मुलगा सांगतो एक पोळी अजून हवी आहे. आईला निश्चित आनंद होतो त्या गोष्टीचा की मी करते त्याचा आनंद कोणतरी घेत आहे आणि त्या आनंदाने त्या मुलाला एक पोळी वाढेल. मुलगा हे मी उदाहरण दिलं, घरातलं कोणीही घ्या, पण ज्या वेळेला एखादा कुक किंवा एखादी बाई पोळ्या भाजत असते आणि घरातली व्यक्ती सांगते मला अजून एक पोळी हवी आहे, तर तिला तो त्रास वाटू शकतो. खरंय. कारण तिने किती करायचे ते गोळे मोजून ठेवलेले आहे. आणि दुसरं येतं एक्स्ट्रा काम पडतंय. खरंय. काम वाढलं की बायकांना त्रास होतोच, पण हा त्रास आईला नाही होणार, बायकोला नाही होणार, बहिणीला नाही होणार, पण तिराईताला होईल. खरंय. मग ह्या तऱ्हेचे त्रास कमी करणं हा फार महत्वाचा भाग आहे. पण इलाज नाही. आज जे काही पुढ्यात येत आहे ते तुम्हाला निमूटपणे खायचं आहे, त्याच्यामध्ये काय विचार आहेत काय नाही माहित नाही. आता तुम्हाला सांगतो तिसरा विचार. हम्म. तिसरा विचार असतो देवळात शिजलेलं अन्न. देवळात जेव्हा अन्न शिजवलं जातं त्याला प्रसाद म्हणतात. हम्म. आणि या प्रसादामध्ये शुद्धता आलीच. हम्म. मग तिथे विचार चांगले आले, कारण देवासाठी मला काहीतरी करायचंय ही भावना तिथे आली. पहिल्या ह्याच्यात बघा, कोणासाठी करायचंय हेच माहित नाहीये. बरोबर. कारण तो जेवायला आलेला माणूस आणि तो कुक याचा काही घेणं देणं नाहीये. हम्म. दुसऱ्या भागामध्ये घरातल्यांसाठी करायचंय इथपर्यंत माहिती आहे, पण तिसऱ्या भागामध्ये देवासाठी करायचंय हा खूप मोठा विचार आला. खरंय. आणि देवासाठी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यामध्ये सगळी प्युरिटी येऊन जाते. हम्म. भाग असा आहे ना की देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, देव जेवणार आहे आणि त्यानंतर जे काही उरणार आहे तो प्रसाद म्हणून आम्ही सगळे वाटणार आहोत, ह्याचा आनंद खूप वेगळा असतो. अगदी खरंय. बघा, असाही विचार तुम्ही ऐकला असेल की काही जण सांगतात मी जेवून आलो आणि काही जण सांगतात मी अमुक ठिकाणी प्रसाद घेऊन आलो. हो. हो. मग त्या प्रसादामध्ये किती आयटम्स केले आहेत किंवा त्याचा चव कशी आहे याचा कधीही विचार मांडला जात नाही, हम्म. कारण तो प्रसाद आहे. त्या शक्तीने काहीतरी ग्रहण केलंय आणि ते उरलेलं मी खातोय तर ते निश्चित चांगलं असणार आहे, ते माझ्या आरोग्यासाठी अतिशय पवित्र आहे. आता हे सगळे भाग सांगितल्यानंतर खाताना काय काळजी घ्या हे महत्वाचं आहे ना. हो. बरोबर. कारण तुमच्या पुढ्यात ज्या वेळेला येईल त्यावेळेला कशा तऱ्हेने केलेलं येईल हे सांगणं कठीण आहे. हम्म. आपण असा विचार करूया की प्रत्येक वेळेला जे ताट तुमच्या पुढ्यात येईल हे प्रसाद समजून खायला सुरुवात करा. क्या बात है. मग त्याच्यात मीठ कमी आहे, तिखट कमी आहे का अति तिखट झालाय, आंबट झालाय हा भागच येणार नाही, कारण तो प्रसाद आहे, तो छानच आहे आणि तो तुमच्या आरोग्याला उपयोगी आहे. ह्या तऱ्हेने जर माणसाने आहार घ्यायला सुरुवात केली तर आपण म्हणून ह्या ऋतूत तरी त्यांना काही त्रास होणार नाही. अगदी छान. आता जसा एक मी पहिला मार्ग सांगितला की जो भाग तुमच्या पुढ्यात येतोय तो प्रसाद म्हणून ग्रहण करा. दुसरा महत्वाचा भाग, ज्या गृहिणी स्वतः स्वयंपाक करतात, स्वयंपाक करून झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये तुम्ही तो केला असेल त्याला हात लावून तुम्हाला म्हणायचं आहे कृष्णार्पण नमस्तु. म्हणजे जे काही मी केलंय हे कृष्णाला अर्पण केलंय. म्हणजे जे काही घरात शिजवलं गेलंय
तो प्रसाद झालाय. ग्रहण करणाऱ्यांनी काय करायचं, करणाऱ्यांनी काय करायचं, हा किती महत्वाचा भाग आहे बघा. आणि तिसरा पण महत्वाचा भाग असा आहे की त्या गृहिणींनी जेवणाची सुरुवात करताना एक प्रार्थना करता येईल की हे अन्न मी शिजवते आहे, या अन्नामध्ये इतकी ताकद दे की घरातल्या कोणत्याही समस्या असतील तर त्या निघून गेल्या पाहिजेत. घरातल्या समस्या म्हटताना पहिली समस्या आर्थिक असू शकते, नातेसंबंधांमधली असू शकते आणि तिसरी आरोग्याची असू शकते. या समस्यांवर मात करण्याची ताकद या आहारामध्ये असू दे. अशी एक छान प्रार्थना जर आपण केली आणि अन्न शिजवायला सुरुवात केली तर फक्त घरात आनंदी आनंद असेल. या आनंदात सतत राहता येईल. आहे की नाही सोपं? क्या बात आहे सर. एक वेगळ्याच विचारसरणी तुम्ही आज दिलेली आहे आणि वेगळ्या तऱ्हेचे उपाय दिले आहेत. काय मंडळी, ऐकताय ना लक्षपूर्वक? किती साधं आणि सोपं सरांनी सांगितलं. पण साधं आणि सोपं सांगताना तुमच्या आमच्या लक्षातही येणार नाही की आम्ही आहार घेतो तो 3 ठिकाणी घेतो. सरांनी खूप छान तऱ्हेने ती 3 ठिकाणं आपल्याला बायफर्केट करून दाखवली आहे. हॉटेल, घर, घरामध्ये स्वतः शिजवणं आणि कुकने शिजवणं, आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये जो प्रसाद घेतो तो. या 3ही ठिकाणची स्पंदनं, व्हायब्रेशन्स ही वेगवेगळी असतात. बघा ना, अनुभव आपणही घेतो. हॉटेलमध्ये जाऊन इडली सांबार घेतो, त्यावेळेला 2 इडल्या खाल्ल्यानंतर पोट भरतं, परत काही खाण्याची इच्छा होत नाही. पण तेच जर घरी इडल्या केल्या असतील तर मग मात्र 5-6 इडल्या आम्ही हा हा म्हणता हसत खेळत खाऊन जातो. त्याचा त्रासही होत नाही. कदाचित जे सरांनी सांगितलं ना की 2 ठिकाणची व्हायब्रेशन्स, त्याचाच हा परिणाम असावा जो आजपर्यंत आमच्या लक्षात आला नाही. पण तिसरा भाग जो सांगितला की प्रसाद, आणि प्रसाद म्हणून जेव्हा आम्ही आपल्या घरातलं रोजचं अन्न शिजवणं, आणि त्यावेळेला सरांनी एक अफलातून गोष्ट सांगितली आहे की प्रार्थना करायची आहे. अन्न शिजवायला सुरुवात करताना प्रार्थना करायची आहे की या घरातले सगळे काही जे काही दोष आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सगळ्या निघून जाऊ दे. इतकी छान साधी सोपी प्रार्थना केल्यानंतर जर आमच्या घरातल्या समस्या संपणार असतील तर काय बहार येईल ना. आणि आम्ही कृष्णार्पणमस्तु म्हटल्यानंतर तिथे साक्षात ईश्वराचा प्रसाद आमच्यासाठी जर रोजच्या जेवणामध्ये निर्माण होणार असेल, ती स्पंदनं निर्माण होणार असतील तर आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. साधा सोपा मार्ग आपल्याला सरांनी दिलेला आहे. चला, आपण लगेच स्वयंपाकाची तयारी करताय ना. यशस्विता ऐकून झाल्यानंतर पहिलं तुम्ही नाश्ता करायला सुरुवात कराल आणि नंतर लगेच जेवणाची तयारी कराल. मग आजपासून सुरुवात करूया. कृष्णार्पणमस्तु आणि प्रार्थना, दोन्ही गोष्टी. सोपं आहे? चला चला सर, तुम्ही आम्हाला खूपच छान सोपे मार्ग सांगता की जे आम्ही सहज करून बघू शकतो, पण त्यातनं खरोखर खूप फायदा होतो आहे. यशस्विता कार्यक्रम असाच पुढे चालत राहून आम्हाला याच तऱ्हेचं मार्गदर्शन सातत्याने मिळत राहू. याच तऱ्हेचं म्हणजे नाश्ता बिष्टा करण्याचं? नाश्ता करण्याचं नाही, पण जे तुम्ही इतका साधा सोपा मार्ग सांगता की किती सहजतेने आयुष्यातली प्रत्येक समस्या आम्ही सोडवू शकतो ते. खरं तर तुम्हाला सांगतो ना, आयुष्यात समस्या नाहीच आहेत, आपण निर्माण केल्या आहेत. त्याची उत्तरं त्याच्यातच आहेत. खरं आहे, पण तो मार्ग दाखवणारा कोणीतरी हवा असतो सर. असतं जवळ पण कधी ते कळत नाही. पण तो मार्ग दाखवणारा जर असेल ना तर त्याहून चालायला सोपं होतं. आणि आता आम्हाला सवय झाली आहे तुमचं बोट पकडायचं आणि त्या रस्त्यावर चालत जायचं. आणि खरंच एक एक पाऊल पुढे टाकताना, आयुष्य जगताना मजा येते ना मंडळी. चला चला, तुम्हा सगळ्यांना आजपासून स्वयंपाकाचा प्रसाद बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये खूप छान स्पंदनं निर्माण होऊ दे. तुम्हा सगळ्यांची खूप छान प्रगती होऊ दे.
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुढच्या रविवारी आपण यशस्वितामध्ये परत एकदा भेटणार आहोतच. धन्यवाद.